ज्या पक्षाकडून निवडून आले आहात उमेदवारानं त्याच पक्षात शेवटपर्यंत राहावं. जर दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर राजीनामा देऊन जावं. आज देशात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हे चुकीचं असून त्यांच्यावर दहशतवादाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. देशात असा कायदा झाला तर देशातील 80% भांडणं बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असं मत समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केलं आहे. ते अमरावतीत एक दिवसीय दौऱ्यावर आले असता बोलत होते. सारी कंपनियां बिक रही हैं. देखिए अभी आप हिंदुस्तान एंटीबायोटिक्स बिक गया, 6 लाख करोड़ से ऊपर की प्रॉपर्टी बेची जा रही है. दूसरी तरफ प्रोजेक्ट एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेड बिक गया, इंजीनियरिंग प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड बिक गया. पवन हंस जो हवाई जहाज बनाता था वो कंपनी बेच दी गई, LIC बेच दी गई, VNR कंपनी लिमिटेड बेच दी गई, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बिक गई, सीमेंट कारपोरेशन ऑफ इंडिया बिक गई, इंडियन मेडिसिन एंड फार्मास्यूटिकल कंपनी गवर्नमेंट की बिक गई. यानी मेरे पास लिस्टें हैं, सारी कंपनियां बिक गई. नौकरी कहाँ से मिलेगी? लोग सरकारी नौकरी ढूंढते हैं, जो सरकारी नौकरियां हैं वो कंपनी में जा रही है. 4 गुजराती लोग हैं, 2 बेच रहे हैं, 2 खरीद रहा है, 2 बेच रहे हैं, 2 खरीद रहा है. एक तुम्हारे होम मिनिस्टर साहब, प्रधानमंत्री साहब, दूसरी तरफ अदानी और अंबानी. क्या करने वाले हैं देश को? लोग बर्बाद कर रहे हैं देश को. पूरा स्टेशन बिक गया, एयरपोर्ट बिक गया, सीपोर्ट बिक गया, LIC बिक गई. और मैं यहाँ के उन भाइयों से निवेदन करने आया हूँ जो बहुत शांति के साथ बैठे हुए हैं. आप ये समझ लीजिए, जिनका रिजर्वेशन है उनका रिजर्वेशन बैक डोर से ख़त्म किया जा रहा है. इनकी हिम्मत नहीं सामने बोलने की, लेकिन ये एयर इंडिया बेच दिया इन्होंने. मैं उनसे कहना चाहता हूँ कि अगर तुम मुसलमानों के खिलाफ हो तो 1% मुसलमान एयर इंडिया में है, 1%. 99% मेरे इस मुल्क के दूसरे भाई हैं. नौकरी किसकी जाएगी? इनकी जाएगी. मुंबई में 150 एकड़ ज़मीन वाकोला में, जहाँ पर एयर इंडिया के लोग रहते थे, खाली करा के उसको फ्लैट बनाया जा रहा है. खाली हो गया, घर नहीं मिलेगा. एयर इंडिया बिक गई. अब तो नौकरियां जो है, अब जो लोग 8 घंटे नौकरी करके रिजर्व जो है परमानेंट नौकरी पे अच्छी तनख्वाह पाते थे, वो 12 घंटे नौकरी करेंगे और परमानेंट भी नहीं होंगे. और वो लोग जो है ना कॉन्ट्रैक्ट पे काम करेंगे. सोए हुए हैं लोग. ट्रेन बिक गई, ट्रेन बिक रही है, अदानी ट्रेन भी खरीद रहा है. जो ट्रेन में नया होगा, अभी मैं गया था यूपी में, बस्ती, गोंडा, इन स्टेशनों पे काम करने वाले BA और MA पढ़े लड़के PhD किए हुए 8,000 में काम कर रहे हैं, ओनली 8,000 रुपीज़ में. क्या होगा देश में? सरकारी नौकरियां जहाँ थी वो ख़त्म करके कॉन्ट्रैक्ट पे लेकर 8,000 और 10,000 12,000 में नौकरी करेंगे लोग, तो देश चलेगा कैसे? लोग बाहर जा रहे हैं, लोग बड़ी कंपनियां ढूंढ रहे हैं और कंपनियां बिक रही हैं. इसलिए हम कहने आए हैं दोस्तों, हम लोग जो है ना इस देश के संविधान को बचाएं. हमारे जो सरकार दिल्ली में बैठी है, एक नया संविधान लिख रही है. वो संविधान जो होगा ना, वो हिंदुत्व पे होगा इस देश का. और ये याद रखिए कि अगर एक ही लफ्ज़ जुड़ गया संविधान के अंदर तो देश पूरा चरमरा उठेगा. 1947 में जब देश आज़ाद हुआ था तो लोग मुसलमान पाकिस्तान मुर्दाबाद कह के यहाँ रहे थे, इसलिए कि ये देश सेकुलर होगा, हिंदू मुस्लिम सब भाई भाई की तरह से रहेंगे. लेकिन आज जो सरकारें हैं ना, वो बिल्कुल से सबको अलग अलग करके बर्बाद कर रही हैं. कुछ ही कांग्रेस महाराष्ट्र में तो वही है, वो कहाँ है? कुछ जगह बची है जहाँ कांग्रेस से थोड़ा शान बची हुई है. तो हम तो चाहते हैं कि कांग्रेस की थोड़ा शक्ति बढ़े, क्योंकि आज नेशनल लेवल पर BJP से लड़ने वाली कोई पार्टी नहीं है. नेशनल पार्टी कोई है तो कांग्रेस है. लेकिन कांग्रेस राहुल गांधी के नेतृत्व में या सोनिया जी के नेतृत्व में, मैं बड़े रिस्पेक्ट के साथ बोल रहा हूँ, मैं कोई उनका अपमान नहीं कर रहा हूँ, बढ़ नहीं रही, घटती जा रही है. यूपी में कांग्रेस के 2 MLA चुन के आए. बिहार में क्या हालत है? हिंदी बेल्ट में ये ख़त्म होते जा रहे हैं. तो ये कर रहे हैं, लेकिन इसके साथ साथ इनको लीडरशिप को आगे बढ़ाना चाहिए. जो कांग्रेस देश में सबसे बड़ी पार्टी थी वो बहुत छोटी पार्टी हो गई है. तो ये भारत जोड़ो यात्रा से पब्लिक तो बहुत नज़र आ रही है. हम सब चाहते हैं कि भाई BJP से लड़ने की ताकत इनको बढ़े. जो शिवसेना के लोग थे वो थक गए, रोज़ ED, रोज़ वो बोला चलो भाई तोड़ दो पार्टी, इधर चले गए. तो ये हो रहा है. गोवा में 5-8 को तोड़ लिया. जिन्होंने कसम खाई थी, गीता पे ले कसम खाई थी, वो भी टूट गए. पैसा. और ये कानून बनना चाहिए देश में, पत्रकार भाइयों, कि जो जिस पार्टी से चुन कर आता है, चाहे 1 हो या 100 हो, जो पार्टी उसको झंडा देती है, जो पार्टी उसको उसके लिए काम करती है, उसको नाम देती है, चुन कर लाती है, उसी पार्टी में रहना चाहिए. हाँ, जिस दिन उनको लगे ये पार्टी मेरे लिए अच्छी नहीं है, मर्द की तरह जाओ और रिज़ाइन करो कि भाई मैं आपकी पार्टी से चुन कर आया था, मैं आज रिज़ाइन कर रहा हूँ, अब मैं फिर से चुन कर आऊँगा दूसरी पार्टी के साथ. तब समझिए ये बात. या आज चुन कर वहाँ से आए, कल तक जिंदाबाद, आज मुर्दाबाद. ये क्या है? ये सब जो है पैसे के जोर पे हो रहा है.
ये देश में बिल्कुल ख़त्म होना चाहिए। दूसरी बात, एक और आखिरी बात ये कहना चाहता हूँ मैं, हम देख रहे हैं कि कोई भी स्पीच एंड एक्सप्रेशन के नाम पर कुछ भी बोल देता है, जो चाहो बोल दो। निपुण शर्मा ने रसूलुल्लाह के खिलाफ बोल दिया, उसके बाद जो है किसी ने डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब के पुतले पर काली पोत दिया, किसी ने गांधी जी को गाली दे दिया, किसी ने गांधी जी के पुतले पर गोली मार के दिखाया कि हम जो है नाथूराम गोडसे के हैं। मेरी ये मांग है कि अगर देश में शांति करना है, अगर देश में जो 80% झगड़े हो रहे हैं, तो वो झगड़े हो रहे हैं सिर्फ ये जो है ना एक दूसरे के खिलाफ बोलने पे। कोई देवी देवता को गलत बोल दे रहा है, कोई जो है मूर्ति पे थूक दे रहा है, कोई बाला साहब ठाकरे की पत्नी के ऊपर कहीं काली पुता नजर आ रहा है। आज ये कानून बन जाना चाहिए, यदि किसी ने किसी धर्म के खिलाफ, किसी धार्मिक किताब के खिलाफ, किसी धार्मिक नेता के खिलाफ, या किसी हमारे बड़े नेता जैसे गांधी जी हो गए, डॉक्टर अंबेडकर साहब हो गए, इन लोगों के खिलाफ कोई एक भी अपशब्द बोले, ऐसे लोगों को टेररिज्म के कानून में यूएपीए के कानून जैसे में बंद करना चाहिए। मैं गारंटी से कहता हूं कि इस देश का 80% झगड़ा खत्म हो जाएगा। ये बंद होना चाहिए। अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील कळाशी इथं घरगुती वादातून चुलत भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। यामुळे कुटुंबियांनी दर्यापूर पोलीस ठाणे गाठत आंदोलन पुकारलं। पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कळशी इथं घरगुती वादातून चुलत भावाला मारहाण केली होती। या मारहाणीत संजय धोरे हे गंभीररीत्या जखमी झाले होते। अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मात्र पोलिसांनी आरोपींवर योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी दर्यापूर पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवला आणि आंदोलन केलं। यावेळी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करतात का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। माझ्या भावाला म्हणजे या संजय हिम्मतराव ढोरे यांना पुतण्यानी पायपानी एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध होऊन तिथं पडला होता। एक दूरध्वनीनुसार आम्हाला त्याची माहिती मिळाली आणि मी ते जाऊन गाडीत टाकून पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशनमधून हे झालं रेफर केलं अमरावतीला हिरविनला आणि हिरविनमधून परत 4 दिवसानंतर 13 तारखेला नागपूर मेडिकल हॉस्पिटलला रेफर केलं। त्याच्यानंतर 13 ते 23पर्यंत हे पेशंट त्या दवाखान्यात होता, पण पेशंटची तब्येत अतिशय खराब झाल्यामुळं आणि त्यांनी डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज घेतल्यानंतर आम्ही इथं आलो। यांना वारंवार विनंती करत होतो की यांच्यावर कारवाई का होत नाही। ते म्हणत होते की तुम्हाला डिस्चार्ज कार्ड आलं की लगेच तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, डिस्चार्ज कार्ड आल्याशिवाय आम्ही त्या कलमा सादर करू शकत नाही। अशा प्रकारचे उवाउवीचे मला उत्तरं देऊन आम्हाला पुढे ढकलणार। आज आम्ही प्रेत इथं आणल्यानंतरसुद्धा त्यांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही पहिलं PM करा आणि नंतर आम्ही जे डॉक्टरचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टनुसार आम्ही ते कलम सादर करू आणि नंतर त्यांच्यावर कारवाई करू। आणि हा प्रकार म्हणजे अतिशय निंदनीय आहे की ह्या दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये असे प्रकार आजपर्यंत मी तरी पाहिलेला नाही, परंतु या पोलीस स्टेशनमध्ये काही अर्थ राहिला नाही। इथं कितीही कंप्लेंट आल्या तरी त्याच्यावर कारवाई केल्या जात नाही। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीन तेलाचे भाव वाढले असून तसंच अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये सोयाबीनचे घटलेले उत्पादन यामुळे गेल्या आठवडाभरात सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे। यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। अकोला जिल्ह्यातील स्थानिक बाजारात एका आठवड्यात सोयाबीनच्या दरात 400 ते 500 रुपयांनी भाव वाढ झाली। येणाऱ्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात वाढ होणार असल्यानं बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी झाली आहे। अमरावती बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 5100 ते 5750 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। 8 दिवसांपूर्वी बाजारात दर दिवशी 18 ते 20 हजार सोयाबीनचे पोते दाखल होत होते। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ही संख्या प्रति दिवस 8 ते 10 हजारांवर आली आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे, त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे, त्यामुळे तेलाचे दर सुद्धा वाढले आहेत। गेल्या 4 दिवसात ही तेजी आल्याचं सोयाबीन व्यावसायिकांनी सांगितलंय। सोयाबीन 6 हजारांवर जाण्याचीही शक्यता आहे। असं असलं तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकी किती वाढ होते त्यावरच स्थानिक बाजारातील दर अवलंबून राहणार असल्याचं सोयाबीन व्यावसायिकांनी स्पष्ट केलं आहे।
अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी इथं दास टेकडी परिसरात रेड्यांची झुंज करणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळला. मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मुक्या प्राण्यांच्या शर्यतीवर महाराष्ट्र कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील अजूनही गावखेड्यांमध्ये काही हौशी लोक आपल्या मनोरंजनासाठी रेड्यांना सजवून प्राणघातक खेळ करतात. मिळालेल्या माहितीनुसार तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील दास टेकडी परिसरात रेड्यांची झुंज भरवण्यात आली होती. मात्र याबाबत पोलिसांना सूचना मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. पोलीस आल्याचं लक्षात येताच नागरिकांनी तिथून पळ काढला. मात्र या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही आहे. तर तिवसा पोलीस पुढील तपास करतायत. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं लागवड क्षेत्रात घट झाली आहे. परिणामी कांद्याच्या बियाण्यांची मागणी कमी झाली आणि बियाण्यांचे भाव 500 वर आले आहेत. यामुळे यंदाचा कांदा जपून ठेवा म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात साधारणपणे 1,500 ते 2,000 हेक्टर क्षेत्रात कांद्याचं क्षेत्र राहतं. त्या तुलनेत यंदा फक्त 500 हेक्टरमध्येच कांद्याची लागवड होण्याची शक्यता आहे. साहजिकच बियाणांची मागणी यावर्षी कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. लागवड कमी होण्यामागे कांद्याला अपेक्षित भाव नाही, याशिवाय साठवणूक करताना वातावरणामुळे कांदे खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे. याशिवाय दरवर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचं नुकसान होत असल्यानं यंदा शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल कमी आहे. त्यामुळे बियाणांची मागणी कमी झाल्यानं 500 रुपयांवर तर काही दिवसांनी 200 ते 300 रुपयांवर या बियाणांचे दर येण्याची शक्यता असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातील तिवसा ते कुर्हा मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक शेतांचं नुकसान झालं आहे. हा प्रश्न घेऊन प्रहार पक्षातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तिवसा कुर्हा रस्त्याच्या बांधकामामुळे शेतातून निघणारं पाणी पूर्णपणे अडकलं आणि पिकांचं पूर्ण नुकसान झालं. शेतात जाणारे रस्ते देखील खंडित झाले. अनेक शेतकऱ्यांना शेतात देखील जाता येत नाही आणि पीक देखील काढता आलं नाही. सर्व शेतकरी रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराशी संपर्क साधतात तर त्यांना अतिशय तुच्छतेनं वागणूक देण्यात येते. कंत्राटदार यांचे कर्मचारी देखील शेतकऱ्यांशी उद्धटपणे बोलतात. याच विषयावर सार्वजनिक बांधकाम विभाग देखील कंत्राटदारांची बाजू घेताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार विनंत्या करूनही कंत्राटदारांना मोकळीक देताना दिसून आलं. याच विषयाला धरून प्रहारच्या नेतृत्वात तिवसा सार्वजनिक विभागात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत कामाचं ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी हटणार नाही असा निर्धार यावेळी प्रहार पक्षातर्फे करण्यात आला. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी तिथेच डबा खाऊन ठिय्या दिला. तिवसा तालुक्यातील तिवसा ते कुर्हा या गावाचं रस्त्याचं बांधकाम झालेलं आहे. आणि त्या बांधकामामुळे काय झालं, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला जाणारा रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे. त्यानंतर शेतातलं पाणी निघण्याचीही त्यांनी व्यवस्थित काही विल्हेवाट केलं नाही. मागच्या पावसाळ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं त्या पाण्यामुळं थांबलेल्या पाण्यामुळं नुकसान झालं. बरं, दुसरी गोष्ट अशी, शेतात जाणाऱ्या रस्त्याला त्यांनी पायऱ्या टाकलेल्या सिमेंटच्या. मी 1 ते 1.5 महिना यांच्या कंपनीच्या मागे लागलो आहे की या शेतकऱ्यांना वाठोडीचे शेतकरी आहे, भांबोऱ्याचे शेतकरी आहे, मावऱ्याचे शेतकरी आहे काही, त्यानंतर तिकडे घोटा मौजातले शेतकरी आहे. इंजिनियरच्या मागं लागलो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिवसा तालुक्याचे उपविभागाचे. त्यानंतर त्या संबंधित कंपनीच्या इंजिनियरला देखील मी 2-3 वेळेस फोन केले, परंतु कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स त्यांचा नाही. उपविभाग काय म्हणते ते कंपनीची बाजू घेते. खरं तर उपविभाग हा आम्हा शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांची बाजू त्यांनी घ्यायला पाहिजे. पण 1 ते 1.5 महिन्यापासून कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स त्यांचा भेटला नाही. म्हणून आज आम्ही शेतकऱ्यासह या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं आहे. जोपर्यंत कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या शेतकऱ्यांना लेखी दिलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आता आम्ही जेवण केलं, रात्रीची झोपाची व्यवस्था आम्ही इथे करू आणि इथेच थांबू. अशाच प्रकारचं ठिय्या आंदोलन आहे. अमरावती शहरातील रानगंज परिसरातून रविवारी सायंकाळी सालाना संदल काढण्यात आला होता. अमरावती शहरातील रानगंज परिसरातील पहिला नागोबा परिसरातून रविवारी सायंकाळी सालाना संदल उत्साहात काढण्यात आला. या संदलमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर वलगाव मार्गावरील गैबीशहा बाबांच्या दर्गावर चादर चढवण्यात आली. 100 वर्षांपासून हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासात इथं साजरा करण्यात येतोय. दुभत्या जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रकोप सुरू असून अकोला जिल्ह्यात याचं प्रमाण जास्त आहे. गेल्या 1 महिन्यात तब्बल 939 जनावरांचा आजारानं बळी घेतला आहे. तर दररोज सरासरी 25 जनावरांचा मृत्यू होत असल्यामुळे पशुपालकांमध्ये भीती आहे. अकोला जिल्ह्यात लंपी आजारानं एकूण मृत्यूचा आकडा आता 1541 वर पोहोचलाय.
जनावरांचा मृत्यूचा आकडा रोखण्यात अडचण येत असल्यानं प्रशासनासह पशुपालकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील लंपी बाधित जनावरांची संख्या 27,000 पोहोचली. लंपीचा वेग दुपटीपेक्षा जास्त वेगानं वाढत असल्याचं चित्र आहे. अकोला जिल्ह्यात 11 ऑक्टोबरपर्यंत 602 जनावरांचा मृत्यू झाला होता. मात्र महिन्याभरातच म्हणजे 10 नोव्हेंबरपर्यंत अकोला जिल्ह्यात 1,541 जनावरांचा बळी लंपी आजारानं घेतला. हे प्रमाण अकोट, तेल्हारा, बाळापूर आणि मूर्तिजापूर तालुक्यात जास्त आहे. मात्र यात सकारात्मक बाब म्हणजे अकोला जिल्ह्यात लंपीमुळे बाधित पशु बरं होण्याचंही प्रमाण अधिक आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पशूंची संख्या 2,197 आहे. ॲक्टिव्ह पशु रुग्णांची संख्या घसरत असली तरी मृत्यूचं प्रमाण वाढत असल्यानं पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. गोशाळेतील तब्बल 50 गायींचा महिन्याभरात उपासमारीनं आणि आजारपणानं मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात घडली आहे. सरपंचांनी याबाबत माहिती देताच पोलिसांनी गोशाळेच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या 25 गायींना इतर गोशाळेत हलवण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर इथं 8 ते 10 वर्षापासून सुनील महाले या इस्मानं कृष्णप्रिया या नावानं गोशाळा उघडली. या गोशाळेला आर्थिक मदत तसंच चारा, कुट्टी आणि ढेप याची मोठी मदत दात्यांनी केली. मात्र सुनील महाले उर्फ पुंडलिक महाराज यांनी गोशाळेचा गोरखधंदा करत अनेक गायींचे प्राण घेतले अशी तक्रार खामगाव येथील एका सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुनीता आयलानी यांनी पोलिसात केली आहे. गोरक्षणस्थळी 2 गायींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र या ठिकाणी इतर गायी अर्धमेल्या अवस्थेत दिसून आल्या. मागील 3 महिन्यात या गोशाळेत 50 ते 60 गायींचा मृत्यू झाल्याची माहिती सरपंच आणि नागरिकांनी दिली आहे. ये ज्ञानगंगापुर पिंपलगांव राजा की बात है. तो वापस हम पिंपलगांव राजा गए. मैंने पुलिस को बोला आप मेरे साथ आओ, हम देखते हैं. जैसे ही हम गए वहाँ पे 3 गाय बिल्कुल बेहोशी की हालत में थी 5 तारीख को, 5 नवंबर को. और उसी दिन मैंने पुलिस को बोला कि ये सब गाय सीज करो और महाराज के ऊपर गुनाह दाखिल करो. तो 5 तारीख के बाद 6 तारीख को संडे था और 7 तारीख को हम फिर से गए तो देखा उसमें से 2 गाय मर गई. 5 तारीख को मैंने एनिमल हस्बेंड्री के वहाँ पे डॉक्टर्स बुलाए, वहाँ पे ट्रीटमेंट कराई 5, 6, 7 3 दिन हमारी वहाँ पे ट्रीटमेंट चली. और 7 तारीख को है ना सब गाय वहाँ से सीज की हमने. तब तक 5 तारीख से 7 तारीख तक भी 2 गाय इतनी वीक थी कि वो 2 दिन में 2 गाय वहाँ पे मर चुकी थी. ये गायों के मरने का रीज़न एक ही है कि महाराज उनको खाना नहीं देता था, महाराज उनको पानी नहीं देता था, उनको मेडिकल ट्रीटमेंट नहीं मिलती थी. ड्यू टू लैक ऑफ मेडिकल ट्रीटमेंट, फूड एंड वाटर, ड्यू टू स्टार्वेशन दे ऑल डाइड. आमच्या गावाच्या शेजारी अनधिकृतरित्या गोशाळा चालू असताना सुनील महाराज यांनी अनधिकृत गोशाळा चालू केली होती. त्या गोशाळेमध्ये सदर भरपूर दिवसापासून गायी ह्या मृत पावत होत्या. त्यांना गावकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी सांगूनसुद्धा त्यांनी ते ऐकले नाही आणि हा प्रकार ॲनिमल फाउंडेशनच्या आयलानी मॅडम यांच्या लक्षात आला आणि त्या आल्यानंतर त्यांनी सदर तक्रार ही पोलीस स्टेशनमध्ये दिल्यावर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. आतापर्यंत 50 ते 60 गायी मृत पावलेल्या आहे आणि गावकऱ्यांच्या वतीने त्यांना वेळोवेळी सांगूनसुद्धा त्यांनी हा प्रकार बंद केला नाही आणि गाया मृत पावल्या त्या परिसरामध्ये फेकत होता. त्याचा त्रास हा शेजारील शेतकऱ्यांना होत होता आणि शेतकऱ्यांनी हा त्रास सहन करूनसुद्धा वेळोवेळी सांगूनसुद्धा त्यांनी हा प्रकार थांबवला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ते गुन्हा दाखल केलेला आहे. गायींचा मृत्यू हा उपासमारी आणि विविध आजारपणामुळे झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुनील महाले या गोशाळा चालकाविरोधात पिंपळगाव राजा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा हद्दीतील ग्राम ज्ञानगंगापूर शेत शिवारामध्ये ज्ञानगंगापूर येथील पुंडलिक महाराज उर्फ सुनील महाले यांनी मागील 7 ते 8 वर्षाच्या कालावधीमध्ये गोरक्षण सुरू केला होता. तर त्या गोरक्षणमध्ये जवळपास 60-70 गायी असल्याचा प्राथमिक अंदाज होता. त्यावरून पीपल फॉर ॲनिमल या फाउंडेशनच्या चेअरमॅन सौभाग्यवती सुनीताताई ऐलानी खामगाव यांनी तक्रार दिली होती की सदरचे महाराज यांनी सदरच्या गायींना कुठलंही अन्नचारा आणि कुठलीही वैद्यकीय सुविधा देत नाही आहे. त्यामुळे गायींची मृत्यू पावत आहे. आम्ही घटनास्थळाला भेट दिल्यापासून 2 गायी मृत पावल्या आहेत. त्यापूर्वी ज्या गायी मृत पावल्या असतील किंवा त्यांनी विकल्या असतील याचा सध्या तपास चालू आहे. त्या संदर्भात सर्व तपास चालू आहे. जे देणगीकारक आहे
याचा पण तपास चालू आहे की त्यांनी काय कोणत्या रूपात त्याला देणगी दिलेली आहे. माझं याद्वारे आपल्या सर्वांना आव्हान आहे की त्या महाराजांना कोणी आर्थिक मदत किंवा देणगी केली असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला आपला जबाब देण्यासाठी यावे. तसेच त्या महाराजांनी कुणाला जरी या गायी विकल्या असतील किंवा त्याचं काही इतर प्रकारे विल्हेवाट लावली असेल तर अशा लोकांनी पण पुढाकार घेण्यात यावं, पुढाकार घ्यावे. आता गायींची निगा राखणं होत नसेल तर गोशाळा चालवता कशाला, अशा विविध संतप्त प्रतिक्रिया समाजात उमटत आहे. फहीम देशमुख, USN न्यूज, बुलढाणा. अकोला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या दिव्यांगांचं सर्वेक्षण उपक्रमाला केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळणार आहे. अकोला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अकोला जिल्ह्यात दिव्यांगांचं सर्वेक्षण करण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. यात जिल्ह्यातील दिव्यांगांची आरोग्य तपासणी आणि प्रमाणपत्र वाटप तसंच दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. दिव्यांगांसाठी राबवण्यात आलेल्या या उल्लेखनीय उपक्रमाची केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दखल घेण्यात आली आहे. दिव्यांग सर्वेक्षण उपक्रम राबवण्याच्या उल्लेखनीय कार्यासाठी अकोला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांमार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र प्राप्त झालं आहे. जिल्हा परिषद अकोला अपंग दिव्यांग बांधवासाठी एक विशेष उपक्रम राबवल्यामुळं नॅशनल अवॉर्ड भेटलेला आहे आणि राष्ट्रपतीच्या हस्ते तो अवॉर्ड दिला जाणार आहे. मला अत्यंत आनंद आहे. यामध्ये आम्ही जी संकल्पना मांडली, घरोघरी जाऊन दिव्यांगांची सर्वे तर केलाच आणि त्याच्यावर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण करत गेलो. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खरं पाहिलं तर तिथले CO असेल, कलेक्टर असेल, आमची जिल्हा नियोजन समितीचे सर्व सभासद असणार, कर्मचारी असेल आणि आमचे विजयजी कानेटकर त्यांच्या टीमनं हा सगळा सर्वे केला आणि अतिशय व्यवस्थित किमान आपण त्या सर्वेमध्ये 20 ते 25 प्रकारची वेगवेगळी माहिती मागितली आहे. म्हणजे निवड दिव्यांग आहे तर तो कुठल्या प्रकारचा दिव्यांग आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या जमातीचा आहे, त्याचा शिक्षण काय झालेलं आहे, त्याच्याकडे शेती आहे का, घर आहे का नाही, कोणत्या योजनेचा लाभ भेटला का नाही भेटला, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला घ्यायला लावल्या आणि त्या 15-20 प्रकारची एका दिव्यांगाची एकत्रित माहिती मला वाटतं देशामध्ये हा पहिला उपक्रम होता आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. आणि मला वाटतं पालकमंत्री म्हणून मला तिथं अकोल्यात राबवता आलं. हा राज्यभर आणि देशभर राबवण्याची गरज आहे. अकोला जिल्हा परिषदला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्कार जे अकोला जिल्ह्यामध्ये दिव्यांग सर्वेक्षण करण्यात आलेला होता त्यासाठी मिळालेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात जेवढे दिव्यांग आहेत त्यांचं सर्वेक्षण झालं. ज्या आपल्या आशा वर्कर्स होती त्यांनी सर्वेक्षण केलं, त्यांची नोंदणी केली. नोंदणी झाल्यानंतर त्यांची तपासणी झाली GMCमध्ये आणि जे RH आहे तिथे झाली. मेडिकल बोर्डने त्यांची तपासणी केली. त्याच्यानंतर त्यांना सर्टिफिकेट आणि UDID कार्ड वाटप करण्यात आलं. आणि आता ह्यापुढे आपल्याकडे आता डेटाबेस आहे की किती दिव्यांग आहे, त्यांची काय परिस्थिती आहे आणि आता त्यांना प्रत्येक विभागाची जी स्कीम असते ते स्कीमचा लाभ देणे आपला कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी आहे. तर ह्या कामासाठी हे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. हे नाविन्यपूर्ण एक प्रोजेक्ट आहे. ते सुरुवात बच्चू भाऊ जे कडू आहे आपले पालकमंत्री होते त्यांनी सुचवला होता आणि त्यांनी पालकमंत्री असताना याची संकल्पना राबवली आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदमार्फत हे सर्वेक्षण करण्यात आलं. बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज. नमस्कार.